नमस्कार, मी शुभदा बगटे. आपलं आचार्य 90 FM वर सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पण थोडंसं विस्मृतीत गेलेलं व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 रोजी निधन पावले. त्यानंतर रायगडावर शोककळा पसरली होती. संपूर्ण गडावर दुःख आणि हळहळ होती. राजांच्या निधनाला अवघे 85 दिवस झाले होते. त्या दिवसाची तारीख होती 27 जून 1680, आषाढी एकादशी. ढोल ताशांचा गजर सुरू होता, पण वातावरण मात्र गंभीर होते. महाराजांच्या पादुका छातीशी कवटाळून पुतळा महाराणी स्वतःच्या मर्जीनं सती जाण्यास सज्ज झाल्या होत्या. छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम राजे यांच्यासह दरबारातील मान्यवर, मावळे, राण्या आणि रायगडावरील प्रजेची मोठी गर्दी तिथे जमली होती. सर्वांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठाम होत्या. अखेर सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना शिवरायांच्या समाधीजवळ त्यांनी स्वतःला अग्निसमर्पण केले. त्या क्षणी रायगडावर रडवेला, हुंदक्यांचा आणि ढोल ताशांचा आवाज एकत्र गुंजत होता. याप्रमाणे रायगडाचा साक्षीदार झालेला तो प्रसंग आजवर इतिहासाच्या पानांवर नोंदवला गेला आहे. शिवतीर्थ रायगडावर सती जाणाऱ्या त्या एकमेव राणी ठरल्या. संभाजीराजांनी त्यांची सतीशिला शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बांधली होती. इथे आम्ही सती प्रथेचं समर्थन करत नाही, पण त्या काळातील परिस्थिती आणि पुतळाबाईंच्या धैर्याचा उल्लेख इतिहासात कायम राहील. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे पराक्रम, धर्मरक्षण, स्वराज्याचा ध्यास. इतिहास सांगतो की प्रत्येक साम्राज्य केवळ तलवारीवर उभं राहत नाही, त्यासाठी मूकपणे योगदान देणारे अनेक हात, अनेक हृदय लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात जशी मावळ्यांची तलवार होती, तशीच त्यांच्या या पराक्रमाच्या मागे त्यांना आधार देणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यांची आई जिजाऊ, गुरु समर्थ रामदास आणि शिवरायांच्या पत्नींचं संयमी योगदान हे सुद्धा मराठ्यांच्या साम्राज्याचा भाग होतं. महाराजांच्या आयुष्यात 8 पत्नी होत्या. त्यांच्यातील 3रा पत्नी म्हणजे महाराणी पुतळाबाई. शिवाजीराजांचा आणि पुतळाबाईंचा विवाह 15 एप्रिल 1653 मध्ये पुणे येथील शहाजीराजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला. लग्नावेळी शिवाजीराजांचे वय होते 23 वर्ष, तर पुतळाबाई राणी यांचे वय होते 16 वर्ष. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळी हे त्यांचं मूळ गाव. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर हे पुतळाबाईंचे सुलते होते. नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरसेनापती होते. त्यांना प्रतिशिवाजी असेही म्हणले जायचे. त्यांनी अनेक युद्ध गाजवली. काही कारणाने त्यांच्या दुरावा निर्माण झाल्यानं ते मुघलांकडे गेले. मुघलांनी त्यांचं धर्मांतरण केलं, पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला. त्यांच्या मुलाशी स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिले. पुतळाबाई अशा या पालकर घराण्यातील होत्या. छत्रपती शिवरायांची 3री राणी, सर्वसाधारण रूप पण सोशिक स्वभाव. यामुळे महाराणी पुतळाबाई कायम एक संयमी, त्यागमूर्ती स्त्री म्हणून सर्वांच्या लाडक्या झाल्या. महाराणी सईबाईंचे लहानग्या शंभूबाळाला सोडून जाण्याने शिवरायांच्या आयुष्यात सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली. शिवपुत्र शंभूराजे सईबाईंच्या जाण्याने पोरके झाले. जिजाऊंचं प्रेम, आधार होताच, पण आईचं ममत्व, तिचा मायेचा पदर त्यांच्या नशिबी नव्हता. शंभूराजांना प्रेमाची गरज होती. अशावेळी त्यांच्या सर्वस्व झाल्या पुतळा महाराणी साहेब. धाराऊच्या मदतीने त्यांनी संभाजीराजांचा मायेनं सांभाळ केला. जिजाऊंच्या देखरेखीत संभाजीराजांचं
व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. महाराजांनी स्वतःच्या संसाराला फारसे महत्त्व दिले नाही, कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेतला होता. स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याचा संसार त्यांना मोलाचा वाटला होता. अशावेळी सोयराम महाराणी साहेबांचं राजकारण दुर्लक्षित झालं, तर पुतळा राणी साहेबांचं चांगुल पण दुर्लक्षित झालं. त्यात नवल ते काय? महाराज सतत मोहिमेवर असल्यानं शंभूराजांना पित्याचं प्रेमही कमीच लाभलं. अशावेळी शंभूराजे फक्त संयमी, मायाळू, सेवेसाठी तत्पर पुतळाबाईंवर भरोसा ठेवत. जिजाऊंच्या लाडक्या शंभूबाळाच्या सल्लागार, एक हिंदू धर्मपत्नी कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुतळा महाराणी. पतीच्या निधनानंतर सती जाणाऱ्या महाराणी पुतळा जेव्हा निर्धारावर ठाम होतात, तेव्हा त्यांचं ते धडाडीपण आपणास नतमस्तक होऊन मुजरा करण्यास भाग पाडतातच, पण नकळत अश्रूंचा अभिषेकही करावयास. महाराणी साहेब देवाधर्माचं खूप करत असत. दास दासींशी मायेनं बोलत असत. महाराजांच्या इतर राण्यांशीही त्या अदबीने बोलत असत. थोडकेच पण फार काळ लक्षात राहील असं त्या बोलायच्या. पुतळाबाई महाराजांच्या निष्ठावंत जोडीदार होत्या. महाराजांनी स्वराज्याची जडणघडण ज्या प्राणपणानं केली, त्यात पुतळाबाईंचं अमूल्य योगदान आहे. पुतळाबाईंचं कार्य दिसत नसलं तरी महान आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळा महाराणी साहेबांकडे कथित केल्या होत्या. अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यथित होत असत. त्यांना स्वतःचं मुळबळ नव्हतं, पण महाराणी येसूबाई यांच्या निधनानंतर संभाजीराजांना त्यांनी आईचं निस्वार्थ प्रेम दिलं. शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिलं नाही. महाराणी पुतळाबाई यांच्या निष्कपट प्रेमाला जगात तोड नाही. म्हणूनच महाराणी पुतळाबाईंचं हे चरित्र मनाला भावतं, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कारभाऱ्यांनी शंभूराजेंविरुद्ध कटकारस्थान सुरू केली. सत्तेसाठी प्रत्यक्ष आपल्यासोबत अशी कटकारस्थानं करावी हे पाहून छत्रपती संभाजीराजे कासावीस झाले होते. जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला आहे. या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती, ती म्हणजे महाराणी पुतळाबाई साहेब. छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यावर राजांचा अंत्यविधी घाईघाईनं उरकण्यात आला. राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही, कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वतःच्या मातोश्री जिजाऊ मासाहेबांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली होती. भोसले घराण्याची मान मर्यादा इब्रत पुतळा महाराणी साहेबांनी प्राणापलीकडे जपली होती. त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या. मात्र महाराजांच्या निधनानंतर त्या अत्यंत शोकमग्न झाल्या, एकाएकी पडल्या. त्यांचं मन कशातच रमत नव्हतं. शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला तेव्हा संभाजीराजे तिथे नव्हते. महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यावर कुऱ्हाड कोसळले असताना संभाजीराजे गडावर येईपर्यंत पुतळाबाईंनी कड काढली व जसे शंभूराजे गडावर आले त्यांनी महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजीराजांकडे स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला. आता त्या स्वतःचा निर्णय घेण्यास मोकळ्या झाल्या आणि अशा अवस्थेत त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. शेवटी संभाजीराजांच्या संमतीने शिवरायांच्या पादुका छातीशी कवटाळून आषाढी एकादशीच्या दिनी शके 1602 म्हणजेच दिनांक 27 जून 1680 रोजी त्या सती गेल्या. पुतळाबाईंच्या सती जाण्याच्या घटनेमुळे त्या कालखंडातील स्त्रीची निष्ठा, त्याग आणि समाजमान्यता आपल्याला दिसून येते. पुतळाबाईचं जीवन मोठ्या राजकीय कामगिरीने गाजलं नाही, पण त्यांच्या त्यागामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्या छत्रपतींच्या पत्नी होत्या. राजमहालातील जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या आणि शेवटी पतीवरच्या अखंड निष्ठेमुळे त्यांनी आपलं प्राणार्पण केलं. त्याग, निष्ठा
आणि समर्पण हीच पुतळाबाईंच्या आयुष्याची खरी शिदोरी होती. म्हणूनच श्रोते हो, अशा या महासती महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले यांस शतशः प्रणाम करूया. धन्यवाद. आचार्य